तर हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे. तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर. तर कुठे बाहेर जाणार ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगते आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, फॅमिलीसोबत फिरायला जाणं वन डे ट्रिपसाठी म्हणजे बॅगा असं घेऊन जायचं. काय दिसत नाही बॅगा बिगा. बघा माझे सगळं पूर्ण भरले. वरून काच्या मांडीवर बसून जायचं आहे. फॅमिली ट्रिप वन डे ट्रिपसाठी जायचं तर तेच आहे सगळं. तर आम्ही ऑलमोस्ट आमच्या स्पॉटवर आलेलो आहोत. मोस्टली 3 आवर्स प्लस आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. तरी पण अजून आम्ही आमच्या स्पॉटपर्यंत पोहोचलो नाही बिकॉज ऑफ ट्रॅफिक. आणि आम्ही आलो आहे विकेंडला. विकेंड असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे. मी तुम्हाला दाखवलं ट्रॅफिक. पण गाईस, तुम्हाला यायचं असेल तर विकेंडला बिलकुल नका या, कधी अदर डेजवर या. आणि आम्ही आलो आमच्या डेस्टिनेशनला, जे की आलो आम्ही लोणावळामध्ये. आणि लोणावळामध्ये आम्ही आलो आहे पावना कॅम्पिंगसाठी. म्हणजे कॅम्पिंग करायला आम्ही आलो आहे. तुम्ही माझ्या पाठी टेंट्स बघू शकता. तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी एवढे सारे टेंट्स आहेत. तर या टेंट्सच्या आत काय काय आपल्याला फॅसिलिटीज दिली आहे ती आपण बघूया. फ्रेंड्स, टेंटच्या आत आहे आपल्याला एक स्पेशियस बेड आहे, जी की 2 लोक आरामशीर झोपू शकतात. ब्लँकेट दिलेलं आहे आपल्याला आणि 2 कुशन्स आहेत. तर हा टेंट आहे फक्त 2 जणांसाठी. आणि अजून काय काय टाईप्सचे टेंट आहेत ते आपण बघू. तर या कॅम्पेनमध्ये आपल्याला आउटडोअर गेम्ससुद्धा आहेत. बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट वगैरे. आणि इथे नाश्त्यासाठी आहे. आणि आज नाश्त्यासाठी ते सगळेजण मिळून नाश्ता करत आहेत. आणि आज नाश्त्याला आहे मिसळपाव. अनलिमिटेड मिसळपाव आहे. फटाफट आपण इथे खाऊन घेऊ. इथे आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. आणि इथे ऑलमोस्ट बॉईज लोकांनी खेळायला स्टार्ट केलेलं आहे. आणि आता आम्ही गर्ल्स खेळणार आहोत. आणि आमचे पूर्ण कझिन्स आले तर आम्ही कझिनसोबतच खेळणार आहोत. आणि काय खेळतो ते तुम्हाला मी दाखवतो. पण काय खेळायचंय? लॉक अँड की. अच्छा ठीक आहे, चला चला. तर तिथे श्रीजी डायनर आणि इथे आम्ही सगळे लॉक अँड की खेळतोय. तर माझी डाईंग घेऊन झालेली आहे. आता ती गेली डाईंग घ्यायला. आणि ते आपल्याला पकडणं उठी इथनं पण. आमचं लॉक अँड की खेळून झाल्यानंतर आम्ही खेळतोय सोनसाखळी. तर ही आहे आमची साखळी. त्याला अजून मी आऊट नाही झाली आहे. खूप मजा येते बघा, खूप म्हणजे एक्स्ट्रीमली. तर इथे आम्ही खूपच लेट झालो आहे. आम्ही ॲक्च्युली इथे रेडी व्हायला आलो होतो, चेंज करायला आलो होतो. आणि आमचं चेंज झालेलं आहे चांगलं. आणि वर बारकी. हा ना. हा 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 ये ओपन कर. आणि ॲक्च्युली इथे वर बार्बिक्यू स्टार्ट झालेला आहे. आणि आम्हाला जायचं आहे. हा, हे चांगलं. हा रात्री हे काय होतंय बोल. हे खाऊन घेऊन झाल्यानंतर ना रात्र झोपायचं ना. ओके, ओकर ओकर खेळायचंय. आधी सांगतोय मी. म्हणशीला आम्हाला झोप येते हे कर. हो हो, नाही सांगणार. ते आमचं बीबीक्यू आलेलं आहे. इथे आमचा डान्स वगैरे चालूच आहे. आणि आता लगेच आम्ही जेवणाकडे जातोय. तर जेवणामध्ये 2 ऑप्शन आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज. तर आम्ही खाणार आहे नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये आहे फक्त चिकन. तुम्हाला दाखवते.
तर इथे जेवणामध्ये भात, चिकन रस्सा, चिकन सोबत जलेबी खाते, लाज वाटली पाहिजे. हे काय आहे? हे माझ्यातल्या ताटातलं तिने स्वतःच्या ताटात घेतलं. हा, तर हिने व्हेज घेतले, तिच्यातली जलेबी मी घेतली आहे. ठीक आहे. तर इथे चपाती, कांदा लिंबू, चिकन मसाला, चिकन आणि राईस आहे. मी इथे नॉनव्हेज घेतलेलं आहे आणि माझ्या कझिनने लिंबू हवं, लिंबू. व्हेज घेतलं आहे. तर तिच्या ताटातली जलेबी मी घेतली आहे खायसाठी. तर इथे खूप थंडी आहे इथे लोणावळ्यामध्ये, खूप म्हणजे एक्स्ट्रीम थंडी आहे आता. बिकॉज रात्रीचे 12 वाजले तर जास्त थंडी पडत चालली आहे. तर आम्ही जॅकेट वगैरे घालून घेतलं आहे आणि इथे आमचं जेवण पण झालेलं आहे. आणि आफ्टर जेवण आम्ही इथे खेळतोय, संगीत खुर्ची खेळतोय. ॲक्च्युली इथले काही अननोन जण आहे, अननोन फ्रेंड्स म्हणजे अननोन जण आहेत ते आणि आमची फॅमिली पूर्ण मिक्स आम्ही सगळं खेळतोय. तर मी तुम्हाला पण दाखवते. हे बघा पाठी. आणि आम्ही पूर्ण रात्र असंच जागून काढणार आहे. आम्ही झोपणार वगैरे काहीच नाही आहे. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा, अजून खूप धमाल मस्ती होणार आहे. आता ऑलमोस्ट 1 वाजले आणि इथे खूपच थंडी पडले. आता आम्ही पूर्ण पॅक वगैरे झालो, चेंज वगैरे सगळं करून घेतलं आहे. बिकॉज आम्ही आधी 1 पीस घातला होता, पण या थंडीत 1 पीस वॉज नॉट कम्फर्टेबल. भरपूर थंडी वाजत होती, म्हणून परत आम्ही आमचा ओरिजिनल अवतार घेऊन आलो. आणि इथे ऑलमोस्ट 3:30 वाजले तरी आम्हाला झोप नाही आली आहे. तर आम्ही इथे बाहेर शेकोटी करत बसलो आहे. Tus ojos mi vida pasar y se extraña si lo cierro y si mañana nos. तर फ्रेंड्स हे सगळे छोटे टेंट्स आहेत. ह्याची कॉस्टिंग आहे 999 आणि मी जे तुम्हाला वर व्हाईट टेंट्स दाखवले होते त्याची कॉस्टिंग आहे 1200. वरच्या व्हाईट टेंटची कॉस्ट. ते थोडे मोठे होते, स्पेशियस होते, तिथे 3 जण झोपू शकतात आणि या छोट्या टेंटमध्ये 2 जण झोपू शकतात. इथे आमचा आता नाश्ता, चाय पाणी वगैरे सगळं झालं आहे आणि फक्त आम्ही इथे आलो आहे एक व्ह्यू बघायला, पावना लेकचा व्ह्यू तुम्हालाही दाखवते मी. आमचे सर्व फॅमिली मेंबर्स रेडी होते तेव्हा बोट निघाली आणि इथे मी पण रेडी झालेली आहे. फ्रेंड्स आम्हाला आता जायचं आहे कायाकिंग करायला आणि आमच्या ह्या मॅडमला आता रिअलाइज झालं की तिच्या फोनची बॅटरी डाऊन आहे. किती पर्सेंटेज रिया? 2%. मग ते आता लास्ट मोमेंटला इथे बसली आहे चार्जिंगसाठी. बिकॉज ऑनलाईन पेमेंट करायचं तर फोनमध्ये चार्जिंग पाहिजे. आणि आमची पूर्ण फॅमिली गेलीसुद्धा कायाकिंग करायला. तर आम्ही एका वेळी 2च लोक जाऊ शकतात, त्यामुळे वेट तर करावंच लागणार होतं. ते आम्ही टेंटमध्ये बसून करतो, पण स्पेशली तिच्यासाठी आम्ही थांबलो इथे बिकॉज ऑफ हर फॉल्ट. तर तुमच्या ग्रुपमध्ये पण असं कोण आहे का तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स आम्ही चाललो आहे आता कायाकिंग करायला आणि मी फर्स्ट टाईम कायाकिंग करणार आहे. तर मला त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. सो आपण बघू हा एक्सपिरियन्स माझा कसा राहील. तर इथे बघा माझ्या भावाने लाईफ जॅकेट घातलेलं आहे. रुद्र इथे बा. तर गाईस इथे आम्ही कायाकिंग करतोय, मी आणि माझा भाऊ. रुद्र कसं वाटतंय? फर्स्ट टाइम आहे तर मजा येते गाईस, खूप मजा येते. गाईस लिटरली असं बोलतात ना, इतकी मजा येते ना, कळतच नाही कधी राईट मारायचं कधी लेफ्ट, मग सरळ जायचं काहीच लिटरली काहीच. फुल बिल्डिंग सेट आहे इथे गाईस. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, पण बेस्ट एक्सपिरियन्स आहे. आणि
आम्ही खूपच थोडं लांब आलो आहे. तर गाईज तुम्ही पण कधी कायाकिंग एक्सपिरियन्स केले तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते नक्की सांगा. मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते. सो गाईज इथे बघा आमची आणि माझ्या बहिणीची बोट आलेली आहे. आता आम्ही करणार आहोत रेसिंग. प्रिया आतू एन्जॉयिंग लिटरली असं असं वाटतं ना इथून जाऊन येते इथंच फक्त तसं बसून राहू. तर आता आम्ही कायाकिंग करून आलो आणि त्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. एक्स्ट्रीमली छान होता बिकॉज आमचा हा फर्स्ट टाईम होता. त्याबद्दल आम्हाला खूपच आवडलं. पण खरं सांगू तर कायाकिंग करून ना आता हात दुखत आहेत बिकॉज ते पॅन्डल मारत होतो ना पाण्यामध्ये. खरंच खूप हात दुखत आहेत. आणि आता आम्ही कॅम्पिंगमधून चेकआउट करणार आहोत. चेकआउट केल्यानंतर मग आता कुठेतरी आम्ही लंच करू. तर वगैरे पॅक करून येस आम्ही चाललो आहे. आम्ही आता इथून एक्झिट घेतो आहे फ्रॉम. इथे आम्ही बिर्याणी खात होतो आणि मग आईस्क्रीम खाऊन निघालो आमच्या घरी जायला. आणि हे बिर्याणी पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नव्हतं. आम्ही स्वतःहून बाहेरून खाल्ली आहे ती बिर्याणी. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.